पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त अवांतरचा इशारा येतोय पंचांकडनं. व्हाईट बॉल निशी या ठिकाणी धावांची सुरुवात झाली दुसऱ्या सेशन मध्ये. अवांतर धावेनिशी खातं ओपन झाले. सान्वी 11 धारगड टीमचं खातं ओपन झालं या व्हाईट बॉल निशी. हो, यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका खेळलाय डीप मिड विकेट वरनं. सीताराम सोपटे उर्फ आबा चेंडूला बॅकअप देतो. एक धाव नितेश बागकर मैदानात आपलं खातं ओपन करतोय. सिंगल धावेनिशी बॅटच्या सहाय्याने मिळालेली पहिली धाव आणि धाव फलक तब्बल 2 धावांवर. विवेक आहे मैदानात स्ट्राईकवर. ओ सुंदर फटका डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका आणि त्याचा खास फेवरेट शॉट आणि तो फटका त्याने सजवलाय मैदानात. चौकारानिशी धाव फलक आता मात्र 6 धावांवर. चौकारानिशी धाव फलक आपण पाहतोय तब्बल 6 धावांवर. ओ यावेळी फसवा चेंडू आता मात्र पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव आणि अवांतर धावेनिशी धाव फलक 7 धावांवर. हो यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू सन्मानजनक क्रिकेट. मिड ऑन वरनं चेंडू जातो डीप लॉंग ऑनला. डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक परती करेल. अमोल चेंडूची परती करतोय. एक सिंगल पुन्हा एकदा. सिंगल निश्चित धाव फलक 8 धावांवर. 4 ओव्हरची लढत. पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे मैदानात. बिनबाद 8 धावांवर धाव फलक. ओ यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. ओ डीप वरनं क्षेत्ररक्षक आबा थोडीशी उशिरा फेकी करतोय. एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धाव मध्ये केलं गेलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. विवेक आणि त्याच्या साथीने नितेश खेळताना आणि या दुहेरी धावेनिशी धाव फलक 10 धावांवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा खुटाबाचा चेंडू. अतिशय वेगवान बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू उरलाय बाकी. बिनबाद 10 धावांवर धाव फलक. विकेटच्या मागे रुपेश शिवजी विकेट किपिंगच्या भूमिकेत. 2 सीमारक्षक. एक अमोल लॉंग ऑन. दुसरा सीमारक्षक मिड विकेटला सीताराम उर्फ आबा सोपटे. ओ यावेळी मिस टायमिंग फटका. विकेट किपर रुपेश शिवजी झेल खाली येतोय आणि झेलात रूपांतर करतो. नितेशच्या विकेटचा पतंग. पहिला हादरा बसलाय सान्वी 11 धारगड क्रिकेट संघाला. 1 गडी बाद. 10 धावा धाव फलकावर. नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने जातोय निखिल टेमकर आणि निश्चितच खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा खेळाडू 1 मिनिटाच्या आतमध्ये त्याला मैदानामध्ये जायचं आहे. आणि त्याचबरोबर रिव्ह्यूचा जर विचार केला तर व्हाईट बॉल बिमर्ससाठी आपण एक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू वापरू शकता. रुद्रेश नाईक. रुद्रेश नाईक बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात आणि स्ट्राईकच्या दिशेने विवेक सज्ज झालाय. ओरबी चेंडू समोरच्या दिशेने मिड ऑनला फटका डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. लक्ष्मण नाही घेतो स्क्रीनवर चेंडूची परती. 1 धाव या चेंडूवरती आणि धाव फलक 1 धावेनिशी 11 धावांवर. नेल्सन फिगर धावा आपण धाव फलकावर पाहतोय. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावांवर 1 गडी बाद असं धाव फलक.
दुसऱ्या षटकादरम्यान आपण पाहतोय लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, क्षेत्ररक्षणात करावा लागतो तो बदल. लेफ्ट हँडर बॅटर निखिल टेमकर येतो स्ट्राईकच्या दिशेने आणि त्याच्यासाठी क्षेत्रव्यूह रचना सजवली जाते. एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, ऑफ साइड एक लॉंग ऑफ, एक फिल्डर जो रिव्हर्स स्वीप साठी तैनात केला जातो डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. ओ यावेळी मिड विकेटच्या दिशेने फटका खेळलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. राकेश आहे चेंडू मागे आणि चेंडूची परती नॉन स्ट्राईकच्या दिशेने. तेवढ्यात 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावनिशी धावफलक. या दुहेरी धावनिशी धावफलक आपण बघू शकता तब्बल 13 धावांवर. रुद्रेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू. आता मात्र प्रोटेक्शन आहे. राकेश अगदीच वेगवान फेकी करतोय आणि बॅकअप ठीकठाक आहे. या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव आणि सिंगल निश्चय. आता मात्र 14 धावांवर धावफलक. पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. विवेक सलामीराच्या भूमिकेत आता मात्र मैदानात खेळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने क्षेत्ररक्षण वारंवार सेट करण्यासाठी थोडीशी डोकेदुखी होत आहे मैदानात. आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामधील हा प्रारंभीचा सामना आणि यानंतर देखील सामना असेल. महत्वपूर्ण लढत यानंतर देखील आहे. ओ यावेळी मिस टायमिंग फटका झालाय. झेलसाठी संधी आहे. खाली क्षेत्रात फटका विसावलाय. रामा येतो चेंडूवर. चेंडूची परती करेल. एक धाव मैदानात पूर्ण झाली आहे आणि एका धावेनिशी 15 धावांवर धावफलक. केसीसी मोर्जिम विपक्ष जय गणेश वॉरियर्स पेरनेम या दोन संघादरम्यान या ठिकाणी पुढची लढत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपले खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. टीम लिस्ट या ठिकाणी सबमिट करा. केसीसी मोर्जिम विपक्ष जय गणेश वॉरियर्स पेरनेम. आता मात्र ओव्हरपीच चेंडू ऑन साइडला फटका खेळलाय. डीप लॉंग ऑन वरनं स्वप्नील येतो चेंडूवर. चेंडूची फेकी आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा दुहेरी धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक. आपण बघू शकता 17 धावांवर धावफलक. गडगडणारा आवाज देखील आपण बघू शकता दुपारच्या सत्रात. ओव्हरपीच चेंडू. एकच धाव आता मात्र या चेंडू मागे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर जर 18 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18 धावा असा धावफलक. विजय साळगावकर बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी तिसऱ्या ओव्हरसाठी. ओ यावेळी मिस टायमिंग फटका. बराच वेळ चेंडू हवेत आहे. झेल खाली पिकेन आणि आता मात्र झेल सुटलाय. रामा जोवर चेंडूची परती करेल. मैदानात 2 धाव पूर्ण झाल्यात आणि या दुहेरी धावेनिशी आता मात्र धावफलक 20 धावांवर. पिकेन कडनं सुटलेला झेल त्यानंतर रामाने दिलेला बॅकअप.
भांजाकडनं या ठिकाणी सुटलेला झेल आणि मामाने दिलेला बॅकअप. चांगली कामगिरी, चांगली पार्टनरशिप या मामा भाच्याकडनं होताना पाहतोय आपण मैदानात. पुन्हा एकदा कुटाबाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका. पुन्हा एकदा या ठिकाणी रामा आहे चेंडू मागे आणि पुन्हा एकदा जोवर परती केली जाईल. 2 धावा. अखिल मगापासून बघतोय वारंवार या ठिकाणी 2-2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. विवेक थोडासा नाराज होतोय. निश्चितच विवेक सांगतो की मोठा फटका खेळणं आपल्याला अनिवार्य आहे. ओ यावेळी पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका. फटका फसलाय. रामा येतो स्क्रीनवर आणि झेलात रूपांतर केलं जात आहे. अकुटाबाचा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आलेला. नवीन फलंदाज मैदानात जयराम फटका खेळतोय आणि या चेंडूवर 2 धाव मिळाल्यात. दुहेरी धावनिश्चित धाव फलक आता मात्र आपण पाहतोय 24 धावांवर. मगासपासून विवेकला बघतोय सलामी देताना. आता मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडू मागे 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामागे विवेकची देखील चांगली साथ मिळते मैदानात फलंदाजांना. ओ अल्टी पलटीचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर 24 धावा. ओव्हर मधील नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 24 धावा. ओ यावेळी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आघाडीच्या 2 षटकात 18 धावा. त्यानंतर तिसऱ्या षटकात 1 विकेट प्राप्त करत 6 धावा खर्च करणारा विजय साळगावकरांचं षटक समाप्त झालंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 24 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू आता मात्र उरलेत बाकी. सीताराम सोपटे बॉलिंग मार्कवर 4थ्या षटकासाठी. ओव्हर चेंडू पुन्हा एकदा फटका हवेत फसला. डीपला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. विजय साळगावकर येतो झेल खाली. झेलात रूपांतर. विवेकची खेळी संपुष्टात येते. तिसरा विकेटचा पतंग. धावफलकावर 24 धावा. शेवटचं षटक. 5 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. मयूर नवीन खेळाडू मैदानात स्ट्राईकच्या दिशेने.
शेवटचे 5 चेंडू उरलेत बाकी. आल्या आल्या मोठ्या फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. धावफलक स्थिरावलाय 24 धावांवर. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. चला पुढच्या सामन्यासाठी केसीसी मोरजिम संघाचे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. जय गणेश वॉरियर्स पेर नेम आपल्याला विनंती असेल. जय गणेश वॉरियर्स संघ आपला कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे रिपोर्टिंग करा. जय गणेश वॉरियर्स. यावेळी फ्रंट फूटवर येऊन फटका खेळलाय. ओव्हरपिच चेंडू मिड विकेटला. बराच वेळ चेंडू हवेत आणि पिकेंच्या डोक्यावरनं चेंडू निघालाय. स्टँड अँड डिलिव्हर 6 रन. होते आणि त्यानंतर मात्र तो मोठा फटका मयूरच्या बॅटमध्ये निघालाय. धावफलक आपण बघू शकता 30 धावांवर 3 विकेटच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ. लक्ष्मण नाईक उर्फ भटू येतो स्क्रीनवर. जयनाद रूपांतर आणि तब्बल 4थ्या विकेटचा पतंग. अंतरिम षटकातील शेवटचा चेंडू उरलाय बाकी. 4 गडी बाद आणि 30 धावा धावफलकावर. बॅट मधनं निघालाय हा षटकार. शेवटच्या चेंडूसाठी आला होता आणि त्याने तो षटकार टोलवल्यानंतर ती आपली कामगिरी केली एका चेंडूमध्ये. 6 धावेनिशी धावफलक पोहोचलाय 36 धावांवर. 4 विकेटच्या मोबदल्यात 36 धावा. 37 धावांचं टार्गेट आणि बघूया कशा रीतीने धावांचा पाठलाग केला जाईल. चला आमंत्रित करतो दोन्ही टीम केसीसी मोरजिम आणि जय गणेश वॉरियर्स आपली टीम लिस्ट या ठिकाणी सबमिट करायची आहे आणि त्याचबरोबर टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे.
सुरू राहतील या स्पर्धेमध्ये याची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी रुपेश शिवजी, दुसऱ्या बाजूने रामा आणि गोलंदाजीमध्ये मयूर गडेकर. 37 धावांचं टार्गेट, 24 चेंडू 37 धावा. रुपेश शिवजी एक विस्फोटक पारीसाठी ओळखला जातोय. रसल मसल या नावाने देखील या टेनिस क्रिकेटच्या जगतात ओळखला जातोय. आणि बघूया आपल्या नावाला साजेशी कामगिरी या स्पर्धेमध्ये, वडवाईच्या स्पर्धेमध्ये करेल का. समोर सलामीची जोडी आहे, 37 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मयूर गडेकर अगदी कॉम्बॉक्सच्या समोरनं गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू ब्लॉक मध्ये, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव काउंटिंग केला जातोय. यावेळी नो बॉलचा इशारा आलाय. डीप वरनं क्षेत्ररक्षक गेल, विकेट किपरच्या दिशेने फेकी. तुषार या ठिकाणी फेकी करतो, नो बॉलचा इशारा. आणि आता मात्र धावून पूर्ण केलेली एक एकूणच 2 धाव मिळाल्यात आणि धावफलक या दुहेरी धावेनिशी धावफलकाची सुरुवात झाली या मैदानात. जय गणेश वॉरियर्स पेरनेम आपल्यासाठी पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर या. यावेळी पुन्हा एकदा फटका, ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळलाय, 4 धावांसाठी चौकार निघालाय आणि धावफलक आता मात्र 6 धावांवर. बॅटची आउटसाइड एज, पुन्हा एकदा या ठिकाणी कव्हरच्या दिशेने फटका, बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाराची नोंद या ठिकाणी होताना आपण पाहतोय आणि धावफलक आता मात्र 10 धावांवर पोहोचलाय. चौकार निश्चित, धावफलक 10 धावांवर, 37 धावांना प्रत्युत्तर देताना पहिलं षटक आहे मैदानात सुरू. यावेळी ऑन साइडच्या दिशेने फटका खेळला, डीप वरनं क्षेत्ररक्षक कैसा फसतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला बॅकअप दिला जाईल, ज्या ठिकाणी एक मात्र धाव होती त्या ठिकाणी दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं गेलं आणि सांघिक धावफलक आता मात्र आपण बघतोय तब्बल 12 धावांवर. ओव्हरचा विचार करतो या षटकातील आता मात्र 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि बिनबाद 12 धावांवर धावफलक आपण पाहतोय. ओव्हरपी चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिचन मध्ये, वन बाउन्स, सीमारेषेचं उल्लंघन झालंय, 4 धावांसाठी फटका खेळलाय. रामाच्या बॅट मधनं निघालाय चौकार, 16 धावांवर धावफलक परावर्तित. आता मात्र पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी, धावफलकावर 16 धावा. ओव्हरपिच चेंडू, यावेळी मिडविकेटच्या दिशेने क्रॅकिंग फटका सजवलाय, डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार, 6 धावेनिशी पहिल्या षटकाची समाप्ती, 22 धावा धावफलकावर झाल्यात. आता मात्र विजयासाठी करायच्यात फक्त 15 धावा.
चला जय गणेश वॉरियर्स पेरने पुन्हा एकदा आपल्यासाठी कॉल दिला जातोय. काही क्षणात जर आयोजन कमिटीने आपल्याला ठरवलं जर पेनल्टी देखील दिली जाईल, त्यामुळे आपण लवकरात लवकर यायचंय कारण समोरचा सामना संपत आलेला आहे. जयराम बॉलिंग मार्कवर. यावेळी चेंडू निश्चितच मिस टायमिंग झाल्यानंतर शॉट थर्डमॅनच्या दिशेने पंचांकडनं लेग बाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त 1 धाव आणि धाव फलक आता मात्र पुढे सरसावलाय 23 धावांवर. ब्लॉक मध्ये चेंडू फॉलोथ्रो मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप वरनं बाउंड्री लाईन वरनं क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव या चेंडूवरती मिळाली. पुन्हा एकदा या एका धावेनिशी धाव फलक आता मात्र 24 धावांवर आपण पाहतोय. 37 धावांचं करायचंय पाठलाग. यानंतर अजूनही करायच्या जवळजवळ 13 धावा आणि समोर येणाऱ्या कालखंडात 16 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका ऑन साइडच्या दिशेने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका खेळला जातोय. निखिल टेमकर येतो स्क्रीनवर. चेंडूची परती विकेट किपरच्या दिशेने एक मात्र सिंगल धाव. आपण पाहतोय राष्ट्रीय बॉयज सोनसा आयोजित पहिली ऑल गोवाची वर्ल्ड वाईडची क्रिकेट स्पर्धा. कैलासवासी रतेश उर्फ दाजी साळगावकर यांच्या स्मरणार्थ यांच्या आठवणीतनं ही होऊ घातलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि स्पर्धेचा दुसरा सत्र. पहिल्या सत्रामध्ये लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरनेम संघाने दिमाखात सेमीफायनल मध्ये वाटचाल केली आहे. यावेळी ओव्हरपिच चेंडू एक क्रॅकिंग फटका सजवलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय स्टँड अँड डिलिव्हर 6 रन. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि आता मात्र अगदी सीमारेषे नजदीक झेलात रूपांतर केलं जात आहे. आपल्या टीमसाठी बहुमूल्य योगदान देत मैदानाच्या बाहेर आलाय रामा नाईक. तब्बल 32 धावा या ठिकाणी संघासाठी बनवल्या जातात. ओव्हरपिच चेंडू आता मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये मयूर येतो चेंडूवर आणि या एका धावेनिशी आता मात्र धाव फलक 32 धावांवर. बॉलिंग मार्कवर तुषार आहे. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीसाठी बॉलिंग मध्ये. धाव फलकावर झाला तब्बल 32 धावा. फुलर लेनचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने शॉट कव्हरला. पुन्हा एकदा काही गचा क्षेत्ररक्षण एक सिंगल धाव. पुन्हा एकदा 33 धावांवर धाव फलक. आता मात्र 4 धावा दूर आहे विजयासाठी. चला जय गणेश वॉरियर्स पेरनेम संघ पटकन टीम लिस्ट सबमिट करा. टॉस साठी यायचं आहे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलेला आपण पाहतो 33 धावांवर. पुन्हा एकदा फटका फसलाय. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. विवेक येतोय अतिशय वेगवान वेगी थेट यस्टॅनवर आणि आता मात्र या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या रूपात मिळालेली धाव 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात.
विवेक मैदानामध्ये ऑन फील्ड मध्ये असतात. अतिशय अशी मजाकचं वातावरण प्रत्येक सामन्यात असतं आणि या सामन्यात देखील पुन्हा एकदा ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलाय 35 धावांवर. विजयासाठी फक्त 2 धावा अजूनही करायच्या आहेत. 2 धावा दूर आहे विजयासाठी राष्ट्रीय बॉयज संघ. ब्लॉक मध्ये चेंडू. पुन्हा एकदा ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. येस अंपायर. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर झाल्यात एका विकेटच्या मोबदल्यात तब्बल 35 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत फक्त 2 धावा. 6 बॉल मध्ये फक्त 2 धावा विजयासाठी करायचे आहेत. अनुप गोलंदाजी मार्कवर. फक्त 2 धावा करायच्या आहेत विजयासाठी. धावबादसाठी देखील संधी होती. केसीसी संघाचा कॅप्टन टॉस साठी या. यावेळी सेन्सिबल खेळी करण्याचा प्रयत्न. पीकेनेच्या बॅट मध्ये निघालेली सिंगल धाव. स्कोर लेवल झालाय. 36 रन ऑन द स्कोरबोर्ड. फक्त 1 धाव आता मात्र विजयासाठी करायची आहे. चला केसीसी मोरजीम टीमचा कॅप्टन आता मात्र आपली वाट बघितली जाते टॉस साठी. पेरनेम टीमचा कॅप्टन पोहोचलेला आहे. तीन बॉल मध्ये विजयासाठी करायची आहे फक्त 1 धाव. बॉलिंग. केसीसी मोरजीम संघ पुढच्या सामन्यातील नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय. 3 बॉल मध्ये विजयासाठी आता मात्र 1 धाव करायची आहे. समोरच्या दिशेने फटका आणि या ठिकाणी ही विनिंग धाव पूर्ण झाली आहे.